माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत जय श्रीराम लिहा. भाग 59. अयोध्येतील दूत भरताकडे रवाना. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. अयोध्येतील दूत भरताकडे रवाना आपण वचनातनं ऐकूया. जेव्हा अयोध्येमध्ये सगळे घडत होते तेव्हा तिकडे श्री भरतांना सुद्धा अपशकुन होत होते. पुन्हा पुन्हा त्यांना भिन्न भिन्न प्रकारची विचित्र स्वप्न दिसतात. स्वप्नात अनेक मलिन वस्त्रामध्ये केस मोकळे सोडलेले रडत असलेले बाबा गोमयाच्या एका खड्ड्यात बुटांना दिसतात. भरताला स्वप्नात अयोध्येच्या वेशीवर लाल कपडे घातलेली भयंकर भीषण राक्षसी खसा हसत उभी असलेली दिसते. श्री भरत अश्वपतींना सांगतात, आजोबा, आमच्या अयोध्येवर काहीतरी संकट आलेले आहे. काल रात्री स्वप्नामध्ये राक्षसी पाहिली. अयोध्येच्या वेशीवर उभी राहून तो खदा हसत होता. हो, तिचे ते बेसूर असणे पाहून, अयोध्येवर पसरलेले अवकळा पाहून मला नक्की वाटते की काहीतरी अमंगल घडणार. माझा किंवा महाराज दशरथाचा किंवा रामदादाचा, आमच्या तिघात कुणाचा तरी मृत्यू घडणार. श्री भरत असे स्पष्टपणे आजोबांना सांगतात. भरताने भगवान महादेवाची पूजा बांधली आणि प्रार्थना केली. माझ्या अयोध्येमध्ये सर्वदा मंगल घडू दे. माझ्या अयोध्येमध्ये सर्वदा मंगल घडू दे. मी पाहिलेल्या दुःस्वप्नाचा कुठलाही परिणाम मला बघायला न मिळो. इतक्यात अयोध्येतून दूत आल्याची बातमी पोहोचली. श्री भरत त्यांच्याकडे धावले. हे दूत 7 दिवस अहोरात्र धावत होते. त्यांनी जे काही विश्रांती घेतली ती रथातच घेतली होती. मार्गात घोडे बदलण्याची व्यवस्था होती. त्या काळी घोड्यांचे डेपो असत. सारथी आणि घोडे बदलत पण रथ धावत राहील. अशा अहोरात्र प्रवासानंतर थकलेले ते दूत पण भरताने त्यांना अत्यंत उत्सुकतेने अनेक गोष्टी सांगितल्या, विचारल्या. सर्वांचे कुशल आहे ना? बाबा आनंदात आहेत ना? रामदादा ठीक आहेत ना? कच्चित कुशली राजा पिता दशरथो मम. कच्चित आरोग्यता रामे लक्ष्मणेच महात्मने. कैकेयीचा मूळ स्वभाव. श्री भरताने विचारलेले ह्या कुशल प्रश्नांच्या मध्ये एक महत्वाची गोष्ट आज आपल्याला जाणवते. भरताने महाराज दशरथ, प्रभू रामचंद्र, कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता सर्वांचे कुशल विचारले. पण कुशल विचारताना या प्रत्येकाला भरताने लावलेली विशेषणे फार महत्वाची आहेत. ती विशेषणे एवढ्या करता महत्वाची आहेत की रामकथेत अनेक वेळा असे सांगण्यात येते की कैकेयी माता तशी फार चांगली होती. तिने रामाना जे वनात पाठवले ते रामाच्या सांगण्यावरूनच पाठवले. तिच्या मनामध्ये चांगली योजना होती. देशातील रामकथेचे चांगले चांगले वक्ते अशा प्रकारे बोलताना आढळतात तेव्हा त्यांची कीव करायचं वाटते. हो, कैकेयी माता भगवंताची माता आहे म्हणून ती चांगलीच आहे. आपण तिला चांगलीच म्हटलं पाहिजे. तरी पण कैकेयी मातेच्या स्वभावाबद्दल भरताने मारलेले शहरे फार महत्वाचे आहेत. भरत म्हणतो, निरंतर धर्माचे पालन करणारी, धर्म बोलणारी, धर्माची सूक्ष्म गोष्ट जाणणारी कौशल्या माता चांगली आहे ना? लक्ष्मण आणि शत्रुघ्नासारख्या थोर पुत्रांना जन्म देणारी धर्मशालिनी सुमात मित्रा माता चांगली आहे ना? आणि आमच्या आईसाहेब कशा आहेत? कैकेयीची चौकशी करताना भरताने वापरलेली विशेषणे पुढील प्रमाणे आहेत. चला तर आपण ऐकूया आता सावकाश. आत्मकाम सदा चंडी, क्रोधना प्राज्ञमानिनी, अरोगाचापि मे माता, कैकेयी मुआच. आपल्याकडे देवीची विविध नावे आणि रूप. अन्नपूर्णा माता आहे, तिचे एक रूप आहे. सरस्वती माता, तिचे 5 रूप. लक्ष्मी देवी, ध्यान, आणखी निराळे. पण या सगळ्या देवीमध्ये चंडी निराळे आहे, तिचं आपलं एक रूप आहे. मराठी भाषेत प्रचंड जो शब्द आहे तो हा चंड शब्दापासून आलेला. चंडी म्हणजे नेहमी चिडलेली, खेकसणारी. आत्मकामा याचा अर्थ आपले काम झाले, आपल्याला मोठेपणा मिळालं की झाले. ज्ञान मानिनी याचा अर्थ तिला नेहमी असं वाटते की देवाने जी बुद्धी दिली आहे. प्रज्ञा मानिनी याचा अर्थ तिला नेहमी वाटते देवाने जी बुद्धी दिली ती फक्त मलाच दिली. क्रोधना म्हणजे सतत वसवस करणारी. भरताने आपल्या मातेचे केलेले वर्णन ही सगळी विशेषणं वाल्मिकी रामायणातली आहेत बरं का. एक आणखी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. भगवंताच्या वनगमनाची वार्ता भरताना अजून कळलेली नाही. माझ्या दादांना वनात जावे लागले की आहे किंवा माझ्या वडिलांचे देहावसन झाले आहे, या दोन्हींचं
कारण माझी आई आहे हे श्री भरताना अजून कळलेले नाही. हे कळल्यानंतर जर भरताने आईचे असे वर्णन केले असते तर आपण म्हटले असते की भरत हे सगळे रागाच्या भरात बोलत आहे. कारण रागाच्या भरात बोलताना माणूस अनेक वेळा अतिशोक्ती करून बोलतो. आपल्याने पण तसंच होते. ज्यावेळेस आपल्याला राग येतोय, अगदी जवळची व्यक्ती असली तरी आपण अगदी रागात काहीतरी बोलून जातो. पण नंतर पण आपल्याला वाटते की अरे ही तर किती चांगली होती ना, आपण असं का केलं, काय केलं, खूप विचार आपल्या मनात येतात. पण भरतांना अजून काही कळलेलं नाही. तरी भरत आपल्या मातोश्रीचे वर्णन करीत आहे. काही काही माता श्रीराम भरत यांची आई असल्यामुळे पूज्य, पण तिच्या स्वभावातले दोष आपल्या लक्षात घेतले पाहिजे. समर्थांचे एक सुंदर वचन आहे, देवजनी असे परी तो सज्जनी वसे. काय? देवजनी असे परी तो सज्जनी वसे. सर्वांच्या मध्ये देव आहे ही खरी गोष्ट आहे. पण म्हणून तुम्ही जर सर्वांना सारखं वागवायला लागलात तर पंचायत होईल. सर्वांची सारखा व्यवहार नाही करता येत. गाई आणि गधडे, राजा आणि माकडे, राजहंस आणि कोंबडे एक कैसे? गाईशी गाईसारखं वागावं लागतं, गाढवाशी गाढवासारखं वागावं लागतं. राजाला राजाचा मान द्यावा लागतो, तर माकडाला त्याची जागा दाखवावी लागते. राजहंसाला राजहंसाची वागणूक तर कोंबड्याला कोंबड्याची वागणूक द्यावी लागते. परमात्मा सर्वांच्या मध्ये सम असला तरी परमात्म्याचे आविष्कार भिन्न भिन्न आहेत. म्हणून जगामध्ये दृष्टी सम असावी, पण व्यवहार यथायोग्य असावा. सर्वांची भाव सारखा असावा. प्रत्येकाची भाषा निराळी आहे. प्रत्येकाला जोपर्यंत मानवी स्वभावातले दोष कळत नाहीत, माणसातल्या स्वभावातले भिन्नता लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला जगातले व्यवहार देखील ठीक करता येणार नाही. आपण त्या व्यवहारात देखील फसू. भरताने आपल्या मातोश्रीच्या केलेल्या वर्णनाचा एवढा खुलासा करण्याचे कारण अनेक लोकांनी कैकईचे फार मोठे वकीलपत्र घेतले. केवळ कैकईच नव्हे तर रावण फार चांगला होता असे म्हणणारेही पुष्कळ मंडळी आहे. रावणाला रामाच्या हातून मारायचे होते म्हणून त्याने भगवती जानकीला लंकेत आणून ठेवले असे लिहिणारे लोक आहेत. रामाने कैकईला लहानपणीच सांगितले होते की माझा राज्याभिषेक ठरल्यावर तुम्हाला वनात पाठव असे सांगणारे लोक आहे. प्रत्येक जण काही सांगू शकतो आपल्या मताने. हल्ली सगळ्या पाप्यांना चांगले बनवायची फॅशन निर्माण झाली. जो जितका चांगला तितके त्याचे चांगुलपणा अवश्य सांगावे, पण जो जेथे वाईट तेथे त्याचे वाईटपणा पुढे मांडावे लागते. नाही तर ग्रंथाचे यथार्थ आकलन होत नाही. पुष्कळांना नेहमी असे वाटते की कर्णावर अन्याय झाला होता, पण कर्ण किती दुष्ट होता हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. महाभारतात द्रौपदी वस्त्रहरणाची कल्पना ही दुर्योधनाची अथवा दुःशासनाची नाही, तर कर्णाने जे कपडे काढा म्हणून सांगितले त्या बरेच सभेत द्रौपदीला उद्देशून कर्ण वेशा म्हणाला. हे ऐकून त्या पतिव्रतीला काय वाटले असेल कल्पना करा. महाभारताचे जे युद्ध घडले ते वितवर राज्याच्या तुकड्या करता झालेले नाही. त्या ठिकाणी द्रौपदीचा जो भीषण अपमान झाला, त्या अपमानाच्या खोलवर रुतलेल्या ज्या जखमा होत्या त्या भरून काढण्यासाठी महाभारतात युद्ध झाले. म्हणून माणसाने शब्द वापरताना फार जपून वापरावेत. ते अत्याचार पाहून त्यावेळेला मलूल होऊन बनली असलेल्या पांडवांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी महाभारत युद्ध झाले. तेव्हा ज्यांना आपण चांगले म्हणतो त्यांच्यातले दोषही लक्षात घेतले पाहिजेत. काही मुळात चांगली असेल, पण मंथरेच्या संगतीने जी कधी बिघडली ते लक्षात घेणे आवश्यक आहे. आता बघूया वशिष्ठ मुनींचे व्यवहार चातुर्य. भरताने महाराज दशरथ तीनही मातांना या सर्वांसंबंधी जे विविध प्रश्न विचारले त्या सर्वांची दूतांनी एका वाक्यात उत्तर दिले. भरता, अयोध्येत सगळे काही ठीक आहे. गुरुदेवांची तुम्हाला आज्ञा आहे की येथील जास्त चौकशी न करता ताबडतोब अयोध्येला जाण्यासाठी निघावे. वशिष्ठ मुनी अत्यंत हुशार आहेत. अयोध्येतून दूत पाठवताना त्यांनी दूतांबरोबर वस्त्र, अलंकार, मिठाई सर्व गोष्टी राजकुमारांसाठी पाठवल्या. अयोध्येतील घटनाची कल्पना अश्वपतींना येऊ नये याची काळजी वशिष्ठ मुनी घेतात. या बाबतीत अयोध्येमधील मंत्र्याशी वशिष्ठांची झालेली चर्चा राजकारण करणाऱ्या लोकांनी वाचण्यासारखी आहे. राज्यावरील सर्वात मोठे संकट म्हणजे अराजक अशी स्थिती. बाकी सगळ्या संकटांना उत्तरे देता येतात, पण अराजक म्हणजे राजा गेला आणि उत्तराधिकारी कोण हे निश्चित नाही अशी स्थिती ही राजकारणातील सर्वात वाईट स्थिती आहे. अशा अवस्थेत काही घडू शकते. काय घडू शकते याचे वर्णन त्या मंत्र्यांनी केलेल्या चर्चेत आहे.
महर्षी वशिष्ठ मुरब्बी राजकारणे राजनीतीशास्त्राचे पूर्ण ज्ञाते आहेत. म्हणून ते दूतांना सूचना देतात की महाराज दशरथाच्या मृत्यूचा उल्लेख करायचा नाही. अयोध्येतील अशुभ घटनांची कल्पना अश्वपतींना येऊ नये म्हणून वस्त्र, अलंकार, मिठाई पाठवली आहे. प्रत्येकाला असे वाटावे की अयोध्येत काही अमंगल घडले नसेल. दूतांनी भरताला जेव्हा सांगितले तेव्हा भरताने प्रश्न विचारायचे थांबवले. याला शिस्त म्हणतात. भरताने त्यांना खाजगीत आणखी काही सांगण्याचा घर धरला नाही. ही स्थिती होती. म्हणून इंग्रजांना हजारो मैल दूर येऊन भारतावर 1.5 वर्ष राज्य करता आले. आपल्याला एक संस्था धड चालवता येत नाही. अहो, आपलं साधं घर सुद्धा चालवताना किती आपल्याला अडचणी येतात. ज्या देशात, ज्या संस्थेत, ज्या समाजात शिस्त पालनाला महत्व नाही तेथे उन्नती होऊ शकत नाही. तेथे कलागती होतात. अयोध्येचा निरोप आल्यावर श्री भरत आपल्या आजोबांकडे धाव घेतात. अयोध्येहून अशा प्रकारचा निरोप आहे असे आजोबांना सांगतात. भरतांना काही प्रश्न विचारता येत नाही, पण आपली अशुभ स्वप्ने खरी ठरणार अशी त्याला शंका येते. अयोध्येवर काहीतरी संकट आलेले आहे किंवा कोणीतरी आपल्या घरातील गमावलेले आहे हे त्याला वाटते. अश्वपतींनी आपल्या दोन्ही नातवांची समजूत काढली. ते म्हणतात, अरे भरता, असे काही घडले असते तर अलंकार, वस्त्र, मिठाई सगळे आले असते का? दुःखी परिवारातून असे काही पाठवले जात नसते. घरामध्ये काही अमंगल घडले असेल नसेल, पण आसपासचे एखाद्या राजाचे आक्रमण केले असेल, युद्ध परिस्थितीमुळे तुला ताबडतोब बोलवले असेल. अश्वपतीने भरताला सांगितले असले तरी त्याने आपला मुलगा युधाजित याला एकांतात वेगळेच सांगितले. ते त्याला म्हणाले, निश्चित काहीतरी गडबड आहे, तेव्हा भरताबरोबर तू सोबत जा. युधाजित विचारतो, तुम्ही आत्ताच सांगितलं ना की मिठाई वगैरे आलेली आहे. अश्वपती म्हणतात, अरे बाबा, यालाच राजनीती म्हणतात. असेच करावे लागते. अश्वपती मुरब्बी राजकारणी आहे म्हणून ते दोघांजवळ वेगवेगळे बोलतात, पण त्यांचे बोलणे बरोबर आहे. एका वेगवान रथात बसून श्री भरत, शत्रुघ्न, युधाजित निघतात. भरताचा हा परतीचा प्रवास किंचित वेगळ्या मार्गाने झाला. येताना रथाला 8 दिवस लागले. आता जाताना 7 दिवसात अयोध्येत पोहोचणार होते. रथ अत्यंत वेगाने चालला होता, पण सर्वत्र भरताना अपशकुन होत होते. ते सारखे रामचंद्राचे आणि आपल्या कुलदेवतेचे चिंतन करत होते. आपण सुद्धा ज्यावेळेस काही मनात शंका आली तर आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करतो, कारण कुलदेवता ही आपल्या पाठीशी सदैव उभी असते. कारण ती माऊली. अखेर अवघ प्रांतात त्यांचा प्रवेश झाला. त्यांना कुणीही उत्साहात दिसेना. शेतातील कामे खोळंबलेली होती. लोक शेतातून काम करताना दिसत नव्हते. अयोध्या जवळ आली. अयोध्येच्या बाहेर अतिशय उत्तम उद्याने होती. वाल्मिकी रामायणातील अयोध्येचे वर्णन वाचण्यासारखे आहे. एखाद्या उत्तम शहराची रचना कशी असावी, त्या शहरातील लोकांचा पेहराव कसा असावा, त्या शहरातील लोकांची सांपत्तिक स्थिती कशी असावी, राज्यातील शिक्षण कसे असावे, याचे अयोध्या हे आदर्श उदाहरण आहे. संपूर्ण अयोध्येत एकही नागरिक अशिक्षित नव्हता. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली तरी साक्षरता मोहीम चालवावी लागते. आधी आपल्या नेत्यांना साक्षर करण्याची आवश्यकता. एवढ्या वर्षात अनेक गावात प्यायला पाणी नव्हते, चालायला रस्ते नाही. अयोध्या त्याचप्रमाणे लंका या शहराचे अद्भुत वर्णन रामायणात आढळते. लंका पाहून श्रीराम सुद्धा मोहून गेले. अयोध्येच्या बाहेर अनेक उद्यानं. त्या उद्यानामध्ये मनोरंजनाची स्थानं. त्या ठिकाणी अयोध्येतील नागरिक येतात. संगीत, नृत्य, वादन या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असतात. त्या ठिकाणी नेहमीच आनंद आणि उल्हास असतो. आध्यात्मिक किंवा धार्मिक असणे म्हणजे सुटकी चेहरा बघून करून बसणे नव्हे. एरंडल घेतल्यासारखा आंबट चेहरा नको हो. आपण सुद्धा घरात जर कोणी बोलत नसला, चेहरा उतरून बसले, तर आपण पटकन म्हणतो, काय रे बाबा, एरंडल घेतल्यासारखा आंबट चेहरा करून बसलाय, काय झालंय तुला? म्हणजे हे वाक्य तेव्हापासून प्रचलित आहे. जीवनात आनंदाला, मनोरंजनाला लेखे स्थान. त्यात संगीतात अचकट काही नाही. त्या ठिकाणी सर्व गोष्टींना मर्यादा आहेत. अयोध्येत प्रवेश केल्यावर श्री भरतांना एका गोष्टीचे आश्चर्य वाटले की कुठूनही संगीत किंवा नृत्याचा झंकार ऐकू येत नव्हता. अयोध्येत अनेक चांगले चांगले पक्षी आहेत, परंतु एकाही पक्ष्यांचा ध्वनी ऐकू येत नाही. सगळे कसे मलूल आहेत. कोठेही उत्साहाचे वातावरण नाही. नेमके काय झाले असते? भरत प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की द्वारपालांनी माना झुकवलेल्या आहेत. कोणी भरताच्याकडे पाहून स्मित हास्य केले नाही. अशी अवस्था अयोध्येत त्यांनी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. अयोध्येतील रस्ते झाडलेले नाहीत, दुकाने बंद, फक्त मंदिर उघडे, पण मंदिरात माणसांची गर्दी नाही. आणखी एक गोष्ट भरताच्या लक्षात आली. लोक भरताकडे पाहून खुसबुजत आहेत.
आला आला, कैकेयीचा बेटा आला. संपूर्ण अयोध्येमध्ये जनमत भरताच्या विरुद्ध बनले. सगळ्या लोकांना वनवासा गमणे भरत आणि कैकेयी यांचे कारस्थान वाटले. आज होळी निघून जाणे हा सगळ्यांना भरताचा डाव. म्हणजे आईने सगळा उद्योग करायचा ना आपण नामानिराळे राहायचे. वस्तुतः भरत एवढा सज्जन आहे की त्याला सगळ्या गोष्टीचा अजिबात पत्ता नाही हो. आपल्या मातेने केलेले उद्योग पुत्राला अजून ठाऊक नाही, पण लोकांच्या मनात भरताबद्दल शंका असतात. अनेकदा राजनीतीमध्ये कारस्थान करताना कारस्थानी लोक दुसऱ्याला पुढे करता, नंतर गुपचूप समर्थन करता. लोकांच्या मनात अशी शंका आहे, श्री भरताचा रथ राजसभेजवळ आला, राजसभा बंद होते, युधाजित बाजारपेठेत उतरला, कारण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच अश्वपतीने त्याला सूचना दिली होती की तू एकदम घरात जाऊ नको, एकदा दुसरीकडे उतरून नेमके काय घडले याचा पत्ता लाव, मग घरी जायचे की नाही ते ठरव. कारण कुठल्याही घरामध्ये काही गडबड झाली तर स्त्रियांच्या माहेरच्या लोकांनी त्यामध्ये हस्तक्षेप केलेला सासरच्या लोकांना आवडत नाही. म्हणून तू बाहेर आणि कानोसा घे, मग महालात जा. अश्वपतीचा पुत्र युधाजित काहीतरी निमित्त सांगून रथातून खाली उतरला. श्री भरताने आपला रथ पहिल्यांदा कैकेयी मातेच्या महालाकडे न्यायला सांगितला. त्यामुळे लोकांचा संशय आणखी पक्का झाला. त्यांना असे वाटले की भरत आईशी खलबत करायला निघाला. भरताला बाबांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. महाराज दशरथ श्रीराम या दोघांना अधिकाधिक जवळ कैकेयीच्या महालात जात असे. त्यामुळे कैकेयीच्या महालात गेले म्हणजे दोघे भेटण्याची शक्यता होती. या भूमिकेतून भरत कैकेयीच्या महालाकडे निघाले. पण जनमानसात संशय असल्याने लोक त्या संशयाचा पायावर कल्पनेने इमले भांडत राहतात. प्रत्यक्षात जे षडयंत्र कैकेयीने रचले होते त्याचा भरताला अजिबात पत्ता नव्हता. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण बघूया कैकेयी भरत संवाद. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम.